तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लिक्विडिटी कन्सेप्ट. लिक्विडिटी कन्सेप्ट एक प्राइस ॲक्शन कन्सेप्टमधला किंवा स्मार्ट मनी कन्सेप्टमधला एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि जर का तुम्हाला हा टॉपिक जर का समजला तर ऑलमोस्ट तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंग करा किंवा फॉरेक्स ट्रेडिंग करा किंवा इंडियन मार्केट ट्रेडिंग करा, जिथं पण कॅन्डल स्टिक्स आहे, जिथं पण ट्रेडिंग हा शब्द आहे, त्यामध्ये हा खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. ओके. आणि जर का हा पॉईंट जर का तुम्हाला समजला आणि बाकी जर का सपोज तुम्हाला प्राइस ॲक्शन बेसिक किंवा ॲडव्हान्स जर का येत असेल आणि हा पॉईंट जर का आला तर तुमचं जे ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. बिकॉज खूप वेळा आपण असं पण बघतो की आपण ज्यावेळी आपण एंट्री करतो त्यानंतर तो बरोबर आपला स्टॉप लॉस खातो आणि त्यानंतर मार्केटमध्ये मोमेंटम येते. तर ॲक्च्युअलमध्ये जे स्टॉप लॉसेस असतात किंवा लिक्विडिटी हे काय प्रकार आहे किंवा हा कन्सेप्ट एकदा जर का आपल्याला समजला तर स्मार्ट प्लेयर कशाप्रकारे ट्रेड करतात, बिग प्लेयर जे आपण बोलतो शार्क्स, ओके. तर ते ऑपरेटर जे असतील ते कशाप्रकारे ट्रेड करतात, कशाप्रकारे ऑपरेटर रिटेलर लोकांना ट्रॅप करतात आणि एक्झॅक्टली आपल्याला तो ट्रॅप जर का आपल्याला समजला तर आपण त्यानंतर तशा प्रकारचे मिस्टेक जे असतील ते आपण कमी करायचा प्रयत्न करू शकतो. तर चला जर आपण स्टार्ट करू व्हिडिओला. व्हिडिओ जर का तुम्हाला कुठं पण आवडला तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनल जर का पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करू शकता. चला तर आपण स्टार्ट करूया. आता मार्केटमध्ये लिक्विडिटीचा अर्थ काय आहे की लिक्विडिटीचा अर्थ आहे ह्याच्यामध्ये मेजॉरिटी लोकांचे जे पण स्टॉप लॉसेस प्लेस असतात, जिथे स्टॉप लॉस ऑर्डर ॲक्च्युली असते, त्याला हा बोललं जातं लिक्विडिटी. म्हणजे काय, तर आपण थोडक्यात जर का बघायला गेलो, सपोज अशी काहीतरी एक कॅन्डल बनली आहे. इमॅजिन करूया की ह्याच्यामध्ये आपण थोडीशी चांगली कॅन्डल काढू. सपोज एक काहीतरी असे हॅमर कॅन्डल बनले. आता जनरली मार्केट टॉपपासून बॉटमकडे आलं आहे आणि त्यानंतर हॅमर कॅन्डल जर का बनली असेल तर एक्सपेक्टेड काय आहे, एक्सपेक्टेड इथून मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकते, मार्केट बोथ डायरेक्शनला जाऊ शकते, डाऊन पण जाऊ शकते, अप पण जाऊ शकते. पण मेजॉरिटी एक्सपेक्टेशन काय आहे, जर मार्केट चांगल्या डिमांड एरिया, चांगल्या सॉरी सपोर्ट एरियाच्या जवळ आला असेल, त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल दिसत असेल आपल्याला, तर हायेस्ट चान्सेस असे असतात की याच्यामध्ये खूप सारे लोकांनी जर का बाईंग पोझिशन बनवली असेल किंवा ह्यानंतरच्या कॅन्डलमध्ये बघून जर का बाईंग पोझिशन क्रिएट केली असेल तर मेजॉरिटी लोकांचे जे स्टॉप लॉसेस आहेत ते स्टॉप लॉसेस ह्या पॉईंटला असायचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर हे जे स्टॉप लॉसेस त्यांचे ह्या ठिकाणी पेंडिंग आहेत ना, तर ह्यालाच बोललं जातं लिक्विडिटी. जसं की मार्केट सपोज इमॅजिन करा की मार्केट वरती गेलं, त्यानंतर मार्केट एक डाऊन साईडला आला, अगेन थोडंसं मार्केट रिकव्हरी दाखवली, अगेन मार्केट परत डाऊन साईडला आला आणि ते ब्रेकडाऊन दिला. तर याचा अर्थ काय झाला, इथे एक एम टाईप पॅटर्न बनला आहे. आता हा जो एम टाईप पॅटर्न आहे तर ह्याला बघून भरपूर सारे लोक काय करणार आहेत, तर ह्याला बघून खूप सारे लोक सेलिंग पोझिशन क्रिएट करणार आहेत. मग सेलिंग पोझिशन क्रिएट केले तर त्यानंतर त्यांचे स्टॉप लॉसेस कुठं असणार आहे, तर त्यानंतर त्याचे स्टॉप लॉसेस या पॉईंटच्या आसपास असतील. एक्झॅक्टली इथं तर कोण लावणार नाही आहे, बट मेजॉरिटी आपण असं कन्सिडर करू शकतो की हा एरियापासून ह्या एरियाच्या आसपास तिथे मेजॉरिटी लोकांचे काय आहेत, स्टॉप लॉसेस पेंडिंग आहेत. तर हे जे स्टॉप लॉसेस पेंडिंग आहेत तर ह्या स्टॉप लॉसेस किंवा ह्या पेंडिंग स्टॉप लॉसेसला आपण सोप्या भाषेमध्ये काय बोलणार आहे, लिक्विडिटी आपण बोलणार आहे. आता लिक्विडिटीचा अर्थ तुम्हाला बेसिकली समजला असेल की मला काय म्हणायचं. लिक्विडिटीचा अर्थ काय आहे, जिथे की मेजॉरिटी लोकांचे स्टॉप लॉसेस पेंडिंग असतात, तो एरिया त्याला आपण बोलतो लिक्विडिटी एरिया. जर का जसं की आपण थोडंसं निफ्टीत बघायला गेलो तर खूप लोकांनी काय केले असणार आहेत, तर आता आपण बघूया की हा कोणता दिवस आहे, हा दिवस आहे 13 तारीखचा दिवस आहे. तर ह्या पॉईंटपर्यंत मार्केट इथून इथंपर्यंत मार्केट आला. त्यानंतर काय झालं, मार्केटमध्ये एक व्हर्टिकल मोमेंटम अपसाईड मोमेंटम बघायला भेटली. तर जेणे कोणी बाईंग पोझिशन क्रिएट केले त्या सगळ्या लोकांचे स्टॉप लॉसेस इथं पेंडिंग आहेत. म्हणजे इथं लिक्विडिटी ओपन आहे. ओके. ती लिक्विडिटी अजून खाल्ली नाही आहे, लिक्विडिटी ती ओपन आहे. तसं की जर का आपण बघायला गेलो, इथून मार्केट कुठं आलं, इथून मार्केट पडलं. म्हणजे इथून पडल्याचा तर कोणतरी तर सेल केलं आहे, कोणतरी त्यामध्ये सेल केलं तर त्यांचे स्टॉप लॉसेस वरती आहेत. तर ह्या ठिकाणी त्यांचे स्टॉप लॉसेस पेंडिंग आहेत. तर हे झाली लिक्विडिटी एरिया. ओके. तर ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे कन्सेप्ट आहेत. एक असते एक्सटर्नल लिक्विडिटी. मेजर लिक्विडिटी त्याला बोललं जातं. जे पण इन्स्टिट्यूशन असतील, जे पण बिग प्लेयर्स असतील, मोस्टली ही प्रकारची लिक्विडिटी ते लोक यूज करतात. आणि त्यानंतर ना इंटरनल लिक्विडिटी. आता ह्याच्यामध्ये अर्थ काय, तर जसं की आपण बघतो याच्यामध्ये की जे पण डे टाईम फ्रेम असेल किंवा हवरली टाईम फ्रेम असेल किंवा याच्यामध्ये 30 मिनिटाचा टाईम फ्रेम असेल, जे पण मोठे टाईम फ्रेम आहेत, त्याचा जे हाय पॉईंट आणि लो पॉईंट आहे, तर ह्या ठिकाणी त्यांचे लिक्विडिटी एरिया ओपन राहतात. जसं की जर का आपण बघायला गेलो, एक इमॅजिन करूया की डेली टाईम फ्रेम आपण घेऊया. तर आपण डेली टाईम फ्रेम जर का घेतलं
तर इथं आपल्याला बघायला भेटतं की ह्याच्यामध्ये इथं एक लिक्विडिटी असणार आहे. हाय झाला, लो झाला, हा हाय, हा लो. तर ह्या ठिकाणी लिक्विडिटी म्हणजे ही झाली एक्सटर्नल लिक्विडिटी, मेजर लिक्विडिटी. त्यानंतरनं हिचा हाय झाला, ह्याचा लो झाला किंवा ह्याचा लो झाला, ह्याचा हाय झाला. ओके. तर डेली टाईम फ्रेम असेल, त्यानंतरनं तुम्ही ट्रेंड पण चेक करू शकता की मार्केट काय करत चाललं आहे. मार्केट एक स्ट्रक्चर तयार करत चाललं आहे. इथून एक स्ट्रक्चर मार्केटनं क्रिएट केलं आहे, तर हा झाला मेजर लिक्विडिटी. ओके. आता ह्याच्यामध्ये पण काय झालं असणार आहे, ह्याच्यामध्ये पण बारके-बारके इंटर्नल लिक्विडिटी असतात. म्हणजे काय? जसं की आपण इथं जर का बघायला गेलो ह्या चार्टमध्ये, ओके, जर का आपण थोडंसं आपण हे रिमूव्ह करू. त्यानंतर जर का फक्त एवढा चार्ट जर का आपण घेतला, इमॅजिन करा की एवढा चार्ट जर का आपण घेतला, तर ह्या चार्टमध्ये इथे एक तुम्हाला हाय दिसतोय. ही कॅन्डल, ही कॅन्डल, ही कॅन्डल, ही कॅन्डल कन्सिडर करून आणि हा झाला तुमचा लो. आपण थोडंसं प्रॉपर त्याला मार्किंग करायचा प्रयत्न करूया. तर हे झाला, इथं आपण एक मार्किंग केलं आहे, इथं आपण एक मार्किंग केलं आहे. तर हा हाय आणि हा लो म्हणजे लिक्विडिटी कुठं राहिली, तर ह्या ठिकाणी एक लिक्विडिटी आहे. आता हा सपोर्ट आहे. तर सपोर्टच्या खालची जी लिक्विडिटी असते म्हणजे काय, की सपोर्ट कुठं आहे, तर इथं सपोर्ट आहे. तर सपोर्टच्या खाली कोणाची लिक्विडिटी राहते, तर सपोर्टच्या खाली सेलर लोकांची लिक्विडिटी राहते. आणि रेझिस्टन्सच्या वरती कोणाची लिक्विडिटी राहते, रेझिस्टन्सच्या वरती बाहेर लोकांची लिक्विडिटी राहते. म्हणजे काय, आता रिटेलर काय करणार आहे, आता आपण सगळे काय आपण म्हणजे जे की ज्याला की जास्त नॉलेज, प्रॉपर नॉलेज नाही आहे, ओके, किंवा ते लोक ह्या कन्सेप्टचा वापर नाही करत आहेत. ते काय करतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्केट एक रेझिस्टन्सपर्यंत जाते, अगेन सपोर्टपर्यंत येते, परत रेझिस्टन्सपर्यंत जाते, परत सपोर्टपर्यंत येते. त्यानंतर ते ब्रेकआउट भेटला. ब्रेकआउट भेटला तर काय करतात, डोळे बंद करून डायरेक्टली बाईंग करतात. म्हणजेच काय, तर इथं कोण बकरा बनला जातोय, तर इथं रिटेलर बकरे बनतात. ओके. म्हणजे इथं ते लोक डायरेक्टली बाय करतात. ब्रेकआउट झाल्या बाकीचं कन्फर्मेशन, रिट्रेस वगैरे बाकीच्या गोष्टी न बघता जर का आपण डायरेक्टली बाय केलं, तर 2 प्रोबॅबिलिटी आहेत. एक तर ते डायरेक्टली वरती जाईल, नाहीतर ते खालती येईल. ओके. मार्केट डाऊन येईल. तर जनरली इथं बायर लोकं ट्रॅप होत असतात, तर रेझिस्टन्सच्या वरती बायर लोकांची काय असते, लिक्विडिटी असते. आणि हे जे सपोर्ट आहे, सपोर्टच्या खाली कोणाची लिक्विडिटी असते, सेलर लोकांची लिक्विडिटी असते. आता एक्सटर्नल लिक्विडिटी म्हणजे काय, जी मोठ्या टाईम फ्रेमची लिक्विडिटी आहे, मोठ्या पॅटर्नची जी लिक्विडिटी आहे, त्याला बोललं जाते एक्सटर्नल लिक्विडिटी. म्हणजे ही झाली एक्सटर्नल लिक्विडिटी. आता इथं कोणाची लिक्विडिटी आहे, इथं बायर लोकांची लिक्विडिटी ओपन आहे. या ठिकाणी सेलर लोकांची लिक्विडिटी ओपन आहे. आता ह्याच्या झोनच्या मध्ये हा जो एरिया आहे, ह्या एरियाच्या आतमध्ये जर का मी 5 मिनिटाला आलो, म्हणजे छोट्या टाईम फ्रेमला आलो, छोट्या भाषेत छोट्या टाईम फ्रेमला आलो, तर इथं पण तुम्हाला काय दिसणार आहे, आपण असं कन्सिडर करूया की आपल्याला फक्त एवढंच माहीत आहे. तर इथं पण तुम्हाला काय दिसणार आहे, तर ॲक्च्युलीमध्ये आपण काय बोलतोय की ह्या ठिकाणी कोण आहे, रेझिस्टन्स आहे. म्हणजे इथं बाहेर लोकांची लिक्विडिटी आहे. ह्या ठिकाणी सपोर्ट आहे, म्हणजे इथं सेलर लोकांची लिक्विडिटी आहे. जसं की इथं पण जर का आपण छोट्या-छोट्या स्केलवर बघायला गेलो, तर इथं पण तुम्हाला काय दिसतंय, की इथं पण मार्केट सपोर्ट घेऊन वरती गेलं. म्हणजे इथं पण काय आहे, इथं पण सेलर लोकांची लिक्विडिटी आली. ह्या ठिकाणी पण सेलर लोकांची लिक्विडिटी आली. ह्या ठिकाणी पण तुम्हाला बाहेर लोकांची लिक्विडिटी बघायला भेटते. ओके. किंवा ह्या ठिकाणी पण तुम्हाला ह्याच्यामध्ये रेझिस्टन्स लागेल आता. त्यानंतर ह्याच्यामध्ये पण रेझिस्टन्स लागेल. म्हणजे मोठ्या एक्सटर्नल लिक्विडिटीच्या मध्ये जे की छोटे-छोटे लेव्हल्स आहेत, छोटे-छोटे एरियाज आहेत, छोटे-छोटे त्याच्यामध्ये लेव्हल्स तुम्हाला बघायला भेटतात. तर तिथं पण लिक्विडिटी तयार राहते. तर त्याला बोललं जाते इंटर्नल लिक्विडिटी. म्हणजे काय, जे की मोठ्या एरियामध्ये जी लिक्विडिटी आहे, जनरली तिला बिग प्लेयर्स फॉलो करत असतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय होत असते, त्याच्यामध्ये मोठे लेव्हल्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट पण मोठे भेटत असतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्राँगेस्ट एरिया असते. ते लेव्हल जे असते ते जनरली स्ट्राँग राहते. आणि स्मॉलर लिक्विडिटी म्हणजे इंटर्नल लिक्विडिटीमध्ये प्रॉब्लेम काय आहे किंवा इंटर्नल लिक्विडिटीचा तोटा काय आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट किंवा छोटे-छोटे मूव्ह बघायला भेटतील. ओके. मोठे मूव्ह तुम्हाला त्यामध्ये बघायला नाही भेटणार आहेत. छोटे लेव्हल असणार आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मूव्हमेंट पण त्या प्रकारे छोटे-छोटे असतात. तर ह्याच्यामध्ये पण 2 प्रकारची लिक्विडिटी असते. एक्सटर्नल ही मेन लिक्विडिटी झाली आणि इंटर्नल ही मायनर लिक्विडिटी झाली. ओके. आता जसं की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो 5 मिनिटाला, जसं की आता इथं पण आपण असं कन्सिडर करूया की आपण ह्याच्या पुढचं आपल्याला काही जादा माहिती नाही आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे किंवा आपण डायरेक्टली हे टूल यूज करूया, ज्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. जसं की आपण बघायला गेलो इथंपर्यंत. ओके. तर एवढंच बघू आपण. ह्याच्या पुढचं मला माहिती नाही आहे. मी इथून प्ले करतो आता. आता इथं जर का आपण नोटीस केलं कोणतरी, तर इथं काय दिसणार आहे, तर इथे दिसणार आहे की इथं सपोर्ट आहे. त्यानंतरनं हा झाला रेझिस्टन्स. म्हणजे काय, की हे झाला इंटर्नलमधले बघतोय आपण
तर इथं कोणाची लिक्विडिटी असणार, सपोर्टच्या खाली कोणाची लिक्विडिटी असते, तर सेलर लोकांची असते, वरती बायर लोकांची लिक्विडिटी असते. तर आता इथं काय होईल, आता इथं मार्केट कुठं आला, डाऊन साईडला आला, अगेन मार्केट पॉज व्हायला, त्यानंतर अगेन मार्केट डाऊन साईडला यायला लागलं. आता ह्यानंतरनं काय झालं, ह्यानंतर सपोर्टपाशी मार्केट हॉल्ट केल्यानंतरनं अजून पण प्रॉपर ब्रेकडाऊन आलेला नाही आहे. ओके, जस्ट ते टेस्ट करते. ओके, अजून पण प्रॉपर ओके. इथं आपल्याला काय बघायला भेटते, या ठिकाणी इथं मार्केटनं सपोर्ट घेतला होता, तो इथं मार्केट मल्टिपल अटेम्प्ट सपोर्ट घेतला, त्यानंतरनं फायनली काय केलं, ब्रेकडाऊन दाखवलं. ओके, तर लिक्विडिटीचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा समजला. तर लिक्विडिटी म्हणजे काय, जिथं की मेजॉरिटी लोकांचे स्टॉप लॉसेस पडलेले असतात, त्या एरियाला बोलतो आपण लिक्विडिटी. आता लिक्विडिटी स्वीप काय प्रकार आहे, किंवा लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे स्वीप कसं कळायचं की ते स्वीप झालं का नाही झालं. तर सोप्या भाषेमध्ये समजा हा सपोर्ट आहे, आणि ह्या सपोर्टच्या खाली जर आपल्याला रेड कॅन्डलचं क्लोजिंग बघायला भेटलं, तर आपण ह्याला बोलतो ब्रेकडाऊन. ओके, आणि कोणकोण त्याला बोलतात ब्रेक आउट बोलतात. तर जसं की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हे लालच आहे. ओके, तर इथं मी ब्रेकडाऊन कन्सिडर केला. आता ह्याच्यानंतरची कॅन्डल इमॅजिन करा की डायरेक्ट डाऊन होऊ शकते, किंवा इथून थोडंसं रिट्रेस करून परत डाऊन येऊ शकते. जोपर्यंत ही ब्रेकडाऊन कॅन्डल आहे ह्याच्या हायच्या वरती, जोपर्यंत ह्या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या हायच्या वरती एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, लक्षात ठेवा स्ट्रॉंग हा शब्द आहे, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलचा क्लोजिंग जोपर्यंत ह्याच्यावरती येणार नाही आहे, तोपर्यंत आपण असं नाही बोलताय की ही लिक्विडिटी स्वीप झाली. म्हणजे इथं जनरली इथं काय झाली, तर लिक्विडिटी होती, ती लिक्विडिटी मार्केटनं खाल्ली आहे, ठीक आहे. पण हे स्वीप झाले का नाही झाले कशावरती समजणार आहे, की जी पण ब्रेकडाऊनची कॅन्डल आहे, इमॅजिन करा की आता ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊनची कॅन्डल जसं की इथं पण दिसते आपल्याला, ही कॅन्डल सपोज ब्रेकडाऊनची कॅन्डल आहे, तर ह्याच्यावरती एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलचा क्लोजिंग जर का आला, तर इकडचे पण जेवढे पण इथं जे सेल केले होते का, त्या सगळ्या सेलर लोकांचे स्टॉप लॉस इथं खाल्ले, आणि एक्सपेक्टेड असते की इथून मार्केटमध्ये एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते. ओके, तर हा झाला लिक्विडिटी स्वीप कन्सेप्ट. कशा प्रकारे आपण ह्याच्यावर ट्रेड करू शकतो, की ज्यावेळी पण लिक्विडिटी ती पहिल्यांदा खाते, म्हणजे लिक्विडिटी मार्केट इथं झालं लिक्विडिटी आहे, म्हणजे इथं काय होतं, स्टॉप लॉसेस होते, स्टॉप लॉसेसपर्यंत मार्केट गेल्या, ब्रेकडाऊन दिवस तोपर्यंत काहीच करायचं नाही. इथून दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर इथून मार्केट रिट्रेस करून डायरेक्टली डाऊन येऊ शकते. ओके, मग ह्याच्या खाली जाताना पण प्लॅन करता येतो, इफ जर का ते खाली येणार असेल तर तो पार्ट वेगळा आहे. ओके, तो पण नंतर बघूया. आत्ता आपण बघतो लिक्विडिटी स्वीप, ते मध्ये काय राहते, की जर का त्यानं पहिल्यांदा इथं काय घेतलं, ब्रेकडाऊन दाखवला, आणि सपोज आपल्याला वाटते का की हा इथून ब्रेकडाऊन सस्टेन नाही होणार, हा रिव्हर्स जाणार आहे, तर आपल्याला वेट करायचं कन्फर्मेशन. म्हणजे काय, की ही जी रेड कॅन्डल आहे, जिथं की मार्केटनं काय केलं होतं, ब्रेकडाऊन दाखवलं होता, त्या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या वरती हिरव्या कॅन्डलचा एक प्रॉपर क्लोज आला पाहिजे, तर त्या ठिकाणी ते स्वीप झालं असं कन्सिडर करून आपण त्यानंतरनं ट्रेड प्लॅन करू शकतो. जसं की आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर इथं काय झालं, मार्केटनं ते लिक्विडिटी प्रॉपरली खाल्ले, इथं खाल्ले, आता हे रिव्हर्स चाललं आहे. तर इथं रिव्हर्स जे चालले का, तर इथं आपण ट्रेड अजून पण नाही प्लेस करू शकत. का नाही प्लेस करू शकत, बिकॉज ह्याच्यामध्ये दोन गोष्टी अजून होऊ शकतात. काय होऊ शकतंय, की मार्केट इथं सपोर्टपर्यंत आलं आहे, पॉज झालं, रिव्हर्स केलं, तुटल्यानंतर हे रिट्रेसला गेलं आहे. आता ह्याच्या खाली जर का आला, तर हा डायरेक्टली कंटिन्यू डाऊनला येऊ शकतोय. तर इथं पण आपण कुठंच ट्रेड नाही करू शकत, जोपर्यंत ह्याच्यावरती एक प्रॉपर ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग नाही येणार, तोपर्यंत आपण हे नाही बोलू शकत की लिक्विडिटी स्वीप झाले. ओके, म्हणजे इथं सेलर फसलेले नाही आहेत, अजून पण ह्याच्यामध्ये सेलर ॲक्टिव्ह आहेत. तर त्यांचा स्टॉप लॉस ज्यावेळी खाईल मार्केट, त्यानंतर मार्केट रिव्हर्स जाईल. तर इथं काय झालं, ओके, हे बघू शकतो आपण की ह्याच्यामध्ये इथं मार्केट रिव्हर्स गेला होता, पण ह्याच्यावरती काय पाहिजे, चांगली हिरवी कॅन्डलचं क्लोजिंग पाहिजे. इथं ही चांगली हिरवी कॅन्डल पण नाही आहे, लाल बनले. ओके, पण व्हॉल्यूम बघायचं, मग तुम्हाला व्हॉल्यूममध्ये समजेल की नेमकं काहीतरी घोळ झाला आहे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये बिग प्लेयर पार्टिसिपंट झालेत. तर त्यानंतरचं एक कॅन्डल आपल्याला क्लोजमध्ये येऊ देईल, त्यानंतर आपण ओके, डायरेक्टली कुठे गेला, डायरेक्टली अपसाईड गेला. तर हे कसं आहे, इंडियन मार्केटमध्ये असेच प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळं. नाहीतर हे प्रॉपर इथं जर का सपोज हे जर का एवढं वरती गॅपअप झालं नसतं, तर प्रॉपर याच्यामध्ये क्लोजिंग आला असता, तरी प्रॉपर लिक्विडिटी स्वीप होती, आणि त्यानंतर मार्केट कुठे गेलं, रिव्हर्स गेलं अपसाईडला. ओके, तर असे प्रकारचे कन्सेप्ट असतात ह्याच्यामध्ये. त्यानंतरनं हे पुढचा आपण चार्ट डायरेक्टली बघू शकतो की काय झालं, तर इथून हा वरती गेला आणि हा परत वरती गेला. आता इथं बघू शकतो, सिम्पल कन्सेप्ट आहे. जर का इथं बघायला गेलो आपण ह्या ठिकाणी, तर इथं मल्टिपल अटेम्प्ट काय झाले होते, सपोज मी हे काय करतो, सध्या मी हे क्लोज करतो, तर इथं बघू शकता
ह्याच्यामध्ये इथं रेजिस्टन्स होता, इथं रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सपाशी कोणाची लिक्विडिटी असते? बायर लोकांची लिक्विडिटी असते. तर इथं रेजिस्टन्स आहे ह्या ठिकाणी. इथं प्रॉपर ब्रेकआउट आला म्हणजे इथं कोण एंट्री करतील? बायर एंट्री करतील. रिटेलर जे असतील बायर ते लोक इथं एंट्री करतील. मग त्यांचा स्टॉप लॉस येतो. आता नेक्स्ट डेचा काही फ्लॅट खुलला असतं तर काय झालं असतं? ह्याच्या खाली लाल कॅन्डलचं जर का क्लोजिंग आला असं कुठे जाईल मार्केट? डायरेक्टली डाऊन साईडला. ओके, तर त्या प्रकारे कुठे गेलं? डाऊन साईडला गेलं. इथं पण बारीकमध्ये दिसतं ॲक्च्युली. इथून जर का आपण बघायला गेलो तर इथं एक ब्रेकआउट भेटला. त्यानंतर ह्याच्या खाली इथं क्लोजिंग इथं आलं डायरेक्टली. त्यानंतर कुठे गेलं? इथं स्टॉप लॉस ठेवून हे डायरेक्टली डाऊनला गेलं. ओके, तर आपण अजून एक्झाम्पल बघूया, त्यामध्ये जास्त आयडिया येईल. पहिल्यांदा आपण बघतोय का मेजर लिक्विडिटी, मायनर लिक्विडिटी. हे झाली मेजर लिक्विडिटी. मेजर लिक्विडिटीच्या आतमध्ये जी लिक्विडिटी तयार होती का त्याला जास्त इम्पॉर्टंट द्यायचे नाहीत. मी तर त्याला जास्त इम्पॉर्टंट देत नाही. मेजरली तुम्हाला बघायचं आहे की मोठे जे ट्रेंड आहेत, जिथं मार्केटनं ट्रेंड चेंज केला आहे बेसिकली, तर तिथली जी लिक्विडिटी असते ती खूप इम्पॉर्टंट राहते. जसं की याच्यामध्ये ट्रेंड मार्केटनं कुठं चेंज केला होता? तर इथून मार्केट रिव्हर्सवरती गेला होता. अगेन मार्केट इथून रिव्हर्सवरती गेला आहे. तर इथली लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज इथं मार्केटनं बेसिकली ट्रेंड चेंज केला आहे. ओके, तर इकडं कोण आहे? तर इकडं सगळे बऱ्यापैकी सेलर लोकांची लिक्विडिटी आहे. इथं मार्केटनं काय केलं? तर मार्केट इथं डाऊनला आला म्हणजे इथले जे पण ह्याला बघून काय केलं? खूप लोकांनी सेल केले असणार आहेत. मग ते इथं ट्रॅप झाले. बरोबर ते कुठं ट्रॅप झाले? इथं ट्रॅप झाले. ह्याच्यामध्ये इथं सेलर सपोर्टजवळ सेलर लोकांची लिक्विडिटी राहते. ह्याच्यामध्ये इथं ट्रॅप झाले. ह्याच्यावरती इथं प्रॉपर कॅन्डलचं क्लोजिंग आलं होतं. तर इथं कसं ट्रेड करू शकतोय की ह्याच्यावरती क्लोजिंग आला. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन बाईंग करत असाल तर अगेन थीटा डिके होत असतं. ऑप्शन सेलिंग करत असाल तर काय अडचण नाही आहे. बट ऑप्शन बाईंग करत असाल तर याच्यामध्ये थीटा डिके होत असेल तर त्यासाठी तुम्हाला पाहिजे काय की तुम्हाला मोमेंटम पाहिजे. जर का तुम्हाला मोमेंटम कळत नसेल तर बेसिकली तुम्ही हे इक्विटीला यूज करू शकता. पहिल्यांदा प्रॅक्टिस करा, बॅकटेस्टिंग करा. क्रिप्टोमध्ये चांगल्या प्रकारे काम करते. फॉरेक्स गोल्डमध्ये पण चांगल्या प्रकारे काम करते. इक्विटीमध्ये पण चांगल्या प्रकारे काम करते. निफ्टीमध्ये पण चांगल्या प्रकारे काम करते. पण अडचण काय आहे की पायरीगत जर का गेलं ना तर ह्याच्यामध्ये ऑप्शन बाईंगला तोटा होतो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर ऑप्शन बाईंग कधी करायचं, कधी नाही करायचं हे समजलं पाहिजे. ते जर का कळालं तर ह्याच्यामध्ये काय अडचण नाही वाटणार. तर ह्याच्यामध्ये प्रॉपर एक ग्रीन कॅन्डलचं क्लोजिंग आलं. त्यानंतर ना त्याच्या हायच्यावरती जाताना आपण एंट्री करू शकतो, जो की स्विंग लो आहे. आता ह्याच्यामध्ये हा स्विंग लो आहे. तर ह्याच्या जरा खाली आपण स्टॉप लॉस प्लेस करणार आणि त्यानंतर याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड प्लॅन करणार. होपफुली सध्या गिफ्ट निफ्टी काय दिसते आपल्याला? मी तुम्हाला दाखवतो. गिफ्ट निफ्टी खूप चांगली पॉझिटिव्ह दिसते याच्यामध्ये. तर एक्सपेक्टेड आहे की तिथून ते रिव्हर्स जाऊ शकते. ओके, तर ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड तुम्हाला चांगला बघायला भेटतो. जसं की हे सगळं हिरवं हिरवं आहे. ह्याच्यामध्ये बघा की गिफ्ट निफ्टी खूप चांगले 1.5% आपल्याला ऑलमोस्ट 1.30% याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह बघायला भेटते गिफ्ट निफ्टी. जसं की त्याच्यावरनं काय वाटतं की हे तसं का तशा प्रकारे बघायला गेलो तर 24, 100, 200च्या आसपास काय व्हायला लागलं दिसतंय. एक सेकंड. 24 किती दिसायला लागलं आहे? 24, 185 समथिंग एवढं जरी बघायला गेलं तर 1:4 पर्यंत जायला लागलं ते. ओके, तर अशा प्रकारे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड पण करू शकता. खूप चांगल्या प्रकारे काम करते ही गोष्ट. तुम्हाला खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हा. एकदा का तुम्हाला प्रॉपर समजलं, मी 2 ते 3 पॉईंट रिपीट केलेत की एक्सटर्नल लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट असते. जिथे की ट्रेंड चेंज झालेला आहे तर ती लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट राहते. उगाच प्रत्येक ठिकाणी लिक्विडिटी ह्या म्हणून ते वाला यूज नका करू. तुम्ही ट्रॅपमध्ये जाईल. अगेन मेजॉरिटी जे गोष्टी यूज करायच्या ते की जिथं की ट्रेंड चेंज झाला आहे ते वाला लिक्विडिटीला फोकस द्या. ते वाला लिक्विडिटीमध्ये जर का आपण चांगल्या प्रकारे काम केला, नुसतं आपलं खाली गेला म्हणून लगेच ट्रेड नसते मारायचा. कन्फर्मेशन बघायला पाहिजे. जसं की इथं लिक्विडिटी होती, ही स्वीप झाली होती पण कन्फर्मेशन इकडं आलं आहे. तर त्यानंतरनं प्लॅन करून स्विंग लो इज आपला स्टॉप लॉस आणि तिथून आपण चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम करू शकतो. तर हा होता कन्सेप्ट लिक्विडिटीचा, लिक्विडिटी स्वीप. तर हे तुम्ही इथं अजून थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला जर का बघायला गेलो डेली टाईम फ्रेमला तर इथं अजून कुठं दिसतंय का? जस्ट थोडंसं आपण चेक करू. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये काम कसं करायचं? सिंपल मोठ्या टाईम फ्रेमवरनं छोट्या टाईम फ्रेमवरती एंट्री टाकायची आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या टाईम फ्रेमचा लिक्विडिटी इथं होती. एक्सटर्नल लिक्विडिटी याला बोललं जातं आहे. जसं की हे झाला डे लो. इथं आपला लिक्विडिटी आहे. त्यानंतर 5 मिनिटाला तुम्ही या 5 मिनिटाला आला. आता इथं काय झालं आहे बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये इथं होतं स्टॉप लॉसेस कुणाचे? सेलर लोकांचे. सेलर लोक इथं ट्रॅप झाले. इथं कन्फर्मेशन आलेलं आहे. या ठिकाणी साईडवे गेलं मार्केट. ओके, इथं सेलर लोकांची लिक्विडिटी होती. त्यानंतर इथं कन्फर्मेशन कुठं आलं आपल्याला की ही ब्रेकडाऊन झालेली ही कॅन्डल आहे. ओके, तर ही कॅन्डल काय झाली होती? ब्रेकडाऊन झाली होती. ह्याच्या हायच्यावरती म्हणजे समथिंग इथं कन्फर्मेशन आलं. ओके, कन्फर्मेशन इथं आलं आणि त्यानंतर बघू शकतो तुम्ही याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रॅली बघायला भेटली.
त्या दिवशीच ते जवळपास चांगलं गेलं होतं आणि त्यानंतरनं जर का कोण बघितलं असेल तर खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मोमेंटम येते. जस्ट ह्याच्यामध्ये ऑप्शन बायिंग करत असाल तर थोडे पॅरामीटर वेगळे राहतील, बिकॉज ऑप्शन बायिंगमध्ये मेन इम्पॉर्टंट पॅरामीटर हा आहे की तुम्हाला असं मार्केट कधी जाणार आहे आणि असं मार्केट कधी जाणार आहे, ह्या दोघांच्यामध्ये डिफरन्स समजला आला पाहिजे. जर तुम्हाला कळतच नसेल की बाबा हे पायरीगत खाली आलं तरी पण तोटा होतोय, साईडवे गेलं तरी पण तोटा होते, फक्त एकच डायरेक्शन, एकतर स्ट्रेट वर जाऊ दे नाहीतर स्ट्रेट खाली होऊ दे, तर त्यामध्ये फायदा आहे. जर का तुम्हाला हे मार्केट ओळखता येत असतील देन ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही हे टेस्टिंग करू शकता. अदरवाईज सगळ्यात सोपं क्रिप्टो, त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता या गोष्टी. जसं की याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये खूप सारे आता हा पण ट्रेड वेगवेगळे कन्सेप्टवरती ट्रेड आहेत ते. ओके, थोडंसं आपण बॅक साईडला येऊया. जसं की इथं बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण थोडंसं 1 हवरला बघू याच्यामध्ये काय दिसतंय. जसं की इथं होता सपोर्ट, इथं होती लिक्विडिटी, ही लिक्विडिटी स्वीप झाली आहे कधी 30 तारखेला, 30 मार्चला. आणि जर का मी 15 मिनिटाला आलो, 30 मार्चला 15 मिनिटाला इथं आलो, तर इथं प्रॉपर आपल्याला लिक्विडिटी ती काय झाली, इथं स्वीप झाली. ओके, इथं लिक्विडिटी होती, ही लिक्विडिटी कुठं ब्रेकडाऊन दिसलं होतं, हीच कॅन्डल याच्यामध्ये इथं स्वीप झाली, कन्फर्मेशन इकडं आलं, त्यानंतर लो स्टॉप लॉस आणि त्यानंतर बघू शकतो याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मोमेंटम वरती गेलं होतं. ओके, तर हे खूप चांगल्या प्रकारे जर का तुम्हाला प्रॉपर यूज करता आला तर ह्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे स्कोप आहे. जस्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कधी कधी असं पण होतं जसं की इथं बघायला गेला तुम्ही छोट्या टाईम फ्रेमला जर का इंटरनल लिक्विडिटी जर का तुम्ही ट्रेड करायला गेला तर अडचणमध्ये जाऊ शकता. माझं म्हणणं असं राहील की एक्सटर्नल लिक्विडिटी यूज करा जिथे की ट्रेंड चेंज झालेला आहे. जसं की इथं ट्रेंड चेंज झाला आहे. ओके, इथं ट्रेंड चेंज झाला, ट्रेंड चेंज तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेमला बघायला लागतील. जिथे की ट्रेंड चेंज झालेत तर ते वाले लिक्विडिटी तुम्ही ह्याच्यामध्ये प्रॉपर यूज करा. ते वाले चांगलं काम करतात कम्पेअर टू इंटर्नल लिक्विडिटी. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघायला गेला सोप्या भाषेमध्ये तर इथं एक स्टॉप लॉसेस आहेत, त्यानंतरनं हे इंटर्नल झाला. ओके, हा एक्सटर्नल आहे. आता इथून कुठे झालं आहे मार्केट, तर इथून मार्केट इथंवरती इथून वरती गेलं आहे. ओके, ट्रेंड चेंज झाला तर हे वाला लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट राहील. त्यानंतर इथनं मार्केट रिव्हर्स गेल्यावरती तर हे वाला लिक्विडिटी खूप इम्पॉर्टंट राहील. आणि इथं तुम्हाला छोट्या टाईम फ्रेमला इथं तुम्हाला दिसतंय लिक्विडिटी स्वीप झाली, त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी मोमेंटम बघायला भेटले. ओके, बट त्याच्यामध्ये पण बारके ट्रेड होते, बट तुम्ही जस्ट फॉर प्रॅक्टिससाठी ह्याला चांगल्या प्रकारे यूज करू शकता. आणि एकदा का तुम्ही फक्त डायरेक्टली सपोज आता हे मोठ्या टाईम फ्रेमचंच आहे, आता इथं जर का तुम्ही बघायला गेला तर ह्याच्यामध्ये ही इंटर्नल लिक्विडिटी आहे, ह्याच्यामध्ये ही इंटर्नल लिक्विडिटी आहे, ती इंटर्नल लिक्विडिटी झाली त्यानंतर मार्केट कुठं आला, डाऊनला आला. तर हे तुम्हाला टार्गेट पण कमी बघायला भेटते. जर इंटर्नल लिक्विडिटी काम करत असाल तर टार्गेट छोटे येतात. एक्सटर्नल लिक्विडिटीवरती काम केलं जसं की इथून मार्केट वरती गेलं तर इथून आता एवढं पडलं, तर ह्या ठिकाणी तुम्हाला अगेन बरोबर इथं मार्केट लाईव्ह चालू आहे ऑलरेडी. तर ह्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मी थोडंसं याला काय करतो, मी थोडंसं याला इथं टेकतो, बघूया आपण. जसं की इथं आता मार्केट चालू आहे बघा, तसं मोरच चालू आहे मार्केट. तर याच्यामध्ये क्लिअर कट इथं इथं आपला ट्रेड दिसतोच आहे डायरेक्ट. फक्त डबल कन्फर्मेशन येऊ दे. डबल कन्फर्मेशन जर का आला तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला प्लॅन करता येतो आहे. जसं की आत्ता बघायला गेलो समथिंग हा 1:1च्या आसपास गेला आहे, बट अजून डबल कन्फर्मेशन जर का भेटलं ना, हे डायरेक्टली गेलं आहे. ओके, हे डायरेक्टली गेलं आहे. आता हे जस्ट कधी कधी डायरेक्टली ट्रेड रिस्की राहतात, कधी कधी डबल कन्फर्मेशनला जात आहे. तर डबल कन्फर्मेशन असो किंवा डायरेक्टली असो, लिक्विडिटी इथं 1 हवरची लिक्विडिटी त्यानं स्वीप केलं आहे. तर इथं होता हा ट्रेंड इथं चेंज झाला. त्यानंतरनं इथं होती लिक्विडिटी कुणाची, रेझिस्टन्सच्यावर बाहेरची असते, इथं बाहेरची लिक्विडिटी झाली, बरोबर त्यांना खाल्ली लिक्विडिटी आणि मार्केट डाऊन आलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ह्याला पहिला प्रॅक्टिस करा, बॅक टेस्टिंग करा. तुम्हाला त्यानंतर कन्फर्मेशन पहिल्यांदा तर तुम्ही लिक्विडिटी चेक करा, त्यानंतर कन्फर्मेशनला छोट्या टाईम फ्रेमला या. छोट्या टाईम फ्रेमला तुम्हाला कन्फर्मेशन कळालं त्यानंतर तुम्ही पेपर ट्रेडिंग करा, ऑब्झर्वेशन करा आणि ऑब्झर्वेशन झाल्यानंतर तुम्ही त्याचा एक रिपोर्ट बनवा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल की आपण डबल कन्फर्मेशन बघायचं आहे, डायरेक्ट करायचं आहे, त्या गोष्टी तुम्ही बॅक टेस्टिंगमध्ये तुम्हाला समजू शकते. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेशन आवडले असेल देन डेफिनेटली लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ कुठं पण आवडला असेल देन डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला असेच अमेझिंग व्हिडिओसाठी. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.